So hello dear students, in this video we shall see the next some trends in the transition elements. The very important subtopic is enthalpy of atomization. Whom to call enthalpy of atomization? कशाला म्हणायचं enthalpy of atomization? The amount of energy required to remove, amount of energy required to convert, amount of energy required to convert 1 mole of solid state substance, 1 mole of substance from its solid state to gaseous state, the amount of energy required to convert 1 mole of solid state substance or substance in its solid state to gaseous state, that energy required to convert is 1 mole of substance from solid to gas, that energy is called enthalpy of atomization. एखाद्या स्थायूरूप पदार्थाचं रूपांतर डायरेक्ट वायुरूप पदार्थात करण्यासाठी त्या पदार्थाला जेवढी काही एनर्जी द्यावी लागते, दॅट एनर्जी इज कॉल्ड एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. लक्षात ठेवा. इफ सपोज आय टेक हिअर वन एक्झाम्पल, Fe in the solid state, Fe in the solid state, हा Fe आहे, and this Fe is present in the solid state, and this Fe is converted into gaseous state. Now 1 mole of solid state substance converted into 1 mole of gaseous state substance, how much energy we have given, जितकी काही एनर्जी इथं लागली या कन्व्हर्जन साठी, Fe सॉलिडचं रूपांतर Fe गॅसियस मध्ये करण्यासाठी, दॅट इज कॉल्ड enthalpy of atomization. Enthalpy of atomization, delta H atomization असं लिहायचं. And near about, remember guys, here energy required is 415 kilojoule per mole. Here energy required is 415 kilojoule per mole. If we take another example, suppose zinc from its solid state to convert into gaseous state. Here the enthalpy of atomization is 131 kilojoule per mole. See, this energy is less, 131, and here it is 415. Means this metal is hard. हा हार्ड असल्यामुळं, ह्याच्यातली बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळं ह्या सॉलिडचं रूपांतर गॅसेस मध्ये करायला एनर्जी जास्त लागायली. आणि हा झिंक सॉफ्ट असल्यामुळे, कारण तो जास्त स्ट्रॉंग बॉन्ड तयार करत नाही. झिंकच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे, इट्स ऑल ऑर्बिटल्स आर कम्प्लिटली फिल्ड अँड देअरफॉर इट डज नॉट फॉर्म स्ट्रॉंग बॉन्ड, अँड देअरफॉर टू कन्वर्ट सॉलिड झिंक इनटू गॅसियस झिंक वी रिक्वायर लेस एनर्जी. तर कुठल्याही सॉलिड पदार्थाचं रूपांतर गॅसियस पदार्थामध्ये, मीन्स वी आर डायरेक्टली कन्व्हर्टिंग फ्रॉम सॉलिड टू गॅस, देर इज नो इंटरमिजिएट लिक्विड स्टेट. म्हणून ह्या एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनला आपण असं सुद्धा म्हणू शकतो, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन मीन्स स्वंप्लवन. तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट एखाद्या स्थायूरूप पदार्थाचं रूपांतर वायू रूपामध्ये करणे म्हणजे स्वंप्लवन, आणि इथं आपण तेच करायलो. तर एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज ऑल्सो कॉल्ड एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सर सॉलिडचं गॅसमध्ये रूपांतर करणे, दॅट इज कॉल्ड एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. सो रिमेंबर गाईज, फॉर द जनरली द मिडल एलिमेंट्स, जे काही मिडलचे एलिमेंट आहेत 3D 4D चे, ते हार्ड आहेत, कारण त्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त आहेत. अँड अनपेड इलेक्ट्रॉन मिडल एलिमेंटमध्ये कुठल्याही ट्रान्झिशन सिरीजच्या मिडलला अनपेड इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे दे कॅन फॉर्म स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग, दे आर स्ट्रॉंग, दे आर हार्ड, आणि म्हणून त्या हार्ड मेटल्सच्या एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन जास्त आहेत. पण तेच जर तुम्ही ऍट द एंड ऑफ द सिरीज, जर तुम्ही एंडला जर गेला झिंक सारख्या मेटलकडं, कॅडमियम सारख्या मेटलकडं, मर्क्युरी सारख्या मेटलकडं, तर झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, कॅडमियम, मर्क्युरी सगळ्या सिरीजचे शेवटचे मूलद्रव्य, यांच्या एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनच्या व्हॅल्यू काय आहेत? स्मॉल आहेत, बिकॉज देअर ऑल ऑर्बिटल्स आर कम्प्लिटली फिल्ड, दे डोंट फॉर्म एनी बॉन्ड, ते कुठलाच बॉन्ड तयार करत नाहीत. सो दॅट इज द एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. नेक्स्ट आहे आयोनायझेशन एन्थाल्पी, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट फ्रॉम द टॉपिक. आयोनायझेशन एन्थाल्पी, द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह लास्ट electron, amount of energy required to remove the last electron
last electron or most loosely bound electron from an isolated gaseous atom एखाद्या आयसोलेटेड गॅसियस ॲटम मधला शेवटचा इलेक्ट्रॉन, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह लास्ट इलेक्ट्रॉन ऑर मोस्ट लूजली, कारण शेवटचा इलेक्ट्रॉन कसा असतो, मोस्ट लूजली बाउंड असतो, सगळ्यात लूजली बाउंड असतो तो न्यूक्लियसला. आणि असा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी कुणामधला पण गॅसियस ॲटम मधला, आयसोलेटेड गॅसियस ॲटम मधला असा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागलेल्या ऊर्जेला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन एन्थाल्पी. नाउ रिमेंबर गाइस, सपोज दिस इज द ॲटम, this is the nucleus, this is the cells. If suppose this is the last electron, if we are removing this, तर हा शेवटचा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागलेल्या एनर्जीला म्हणायचं फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, बिकॉज वी आर रिमुव्हिंग फर्स्ट इलेक्ट्रॉन. ह्या ॲटम मधला आपण पहिला इलेक्ट्रॉन काढायलो, शेवटचा इलेक्ट्रॉन पण तो पहिलाच काढायलो. अँड सच amount of energy required to remove first electron from last orbital, that is called first ionization energy. आणि म्हणून मी फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी दाखवण्यासाठी IE1 लिहिलोय. इफ आय एम रिमूव्हिंग अनदर सेकंड इलेक्ट्रॉन, आता हा केल्यानंतर मी अगेन आय एम रिमूव्हिंग दिस इलेक्ट्रॉन, नाउ दिस आयोनायझेशन एनर्जी इज कॉल्ड सेकंड आयोनायझेशन एनर्जी. इफ आय एम रिमूव्हिंग थर्ड इलेक्ट्रॉन, that is called third ionization energy, IE1, IE2, IE3, depending upon which electron you are removing. If you are removing only one electron, that is called first ionization energy. If you are removing second electron, that is called second ionization energy. If you are removing third electron, that is called third ionization energy. तर अशा पद्धतीनं आयोनायझेशन एनर्जी असतात. इफ यू गो फॉर थर्ड ट्रान्झिशन सिरीज मध्ये स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक, दीज आर द 10 elements. And generally, remember guys, the ionization energies of third transition series or ionization energies of D block elements are in between S and P. लक्षात घ्या, हे आपले पिरियडिक टेबल आहे. तर जनरली डी ब्लॉक एलिमेंटच्या आयोनायझेशन एनर्जी ह्या एस आणि पी च्या कशा आहेत, मध्ये आहेत. मीन्स एस हॅव व्हेरी लो आयोनायझेशन एनर्जी. एस मधली आयोनायझेशन एनर्जी काय आहे, लो आहे. त्याच्यापेक्षा आता बघा, इथून डी कडे गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे लेफ्ट टू राईट द साईज इज डिक्रीजिंग. साईज काय व्हायलेली आहे, डिक्रीज व्हायलेली आहे. आणि साईज लेफ्ट टू राईट डिक्रीज होत असल्यामुळं इलेक्ट्रॉन काढणं अवघड जाणार आहे. जसं जसं ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट द साईज इज डिक्रीजिंग, टेंडन्सी टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन इज इन डिक्रीजिंग. कारण साईज कमी होत चालली, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं अवघड चालले. मग इलेक्ट्रॉनला काढायचं असेल तर ऊर्जा काय द्यावी लागेल, जास्त द्यावी लागेल. म्हणून एस कडून डी कडे जात असताना एस ची आयोनायझेशन एनर्जी लो आहे कारण दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ते कसे आहेत, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ते पटकन, कारण त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन आहे. सोडियम मध्ये 1 आहे, मॅग्नेशियम मध्ये 2 आहे. दे वॉन्ट टू डोनेट दोज 2 इलेक्ट्रॉन ऑर 1 इलेक्ट्रॉन. सोडियम पटकन तो 1 इलेक्ट्रॉन देण्यासाठी इच्छुक आहे, कारण त्याला पटकन स्टेबल कॉन्फिगरेशन मिळणार आहे. 281 चं रूपांतर 28 मध्ये होणार आहे, म्हणून तो इझी द्यायला तयार आहे. म्हणून त्याची आयोनायझेशन एनर्जी काय आहे, लो आहे. बिकॉज दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह चार्ज आणणारे, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह चार्ज आणणे, Na देऊन Na+ मध्ये रूपांतर. इट इज इझी फॉर एस ब्लॉक. ऍज वी मूव्ह फ्रॉम एस टू डी, डी कडे जसं जसं चाललात तसं आयोनायझेशन एनर्जी थोडीशी काय झालेली आहे, हाय झालेली आहे. आणि पी मध्ये गेल्यानंतर तर दॅट इज व्हेरी हाय. मग मला सांगा, लो आयोनायझेशन एनर्जी, हाय आयोनायझेशन एनर्जी, व्हेरी हाय आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे हाय म्हणजे जस्ट वी कॅन से हेअर इंटरमिजिएट, लो त्याच्यामध्ये इंटरमिजिएट, अँड हेअर इट इज हाय और व्हेरी हाय. म्हणजे ऍज वी मूव्ह फ्रॉम एस टू डी, डी मध्ये आयोनायझेशन एनर्जी एस आणि पी च्या कशी आहे, मध्ये आहे. अँड देअरफॉर जनरली इफ यू सी द ट्रेंड जर तुम्ही बघितलात व्हॅल्यूचा आयोनायझेशन एनर्जीचा, इफ आय टेक हेअर फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, पहिली जर आयोनायझेशन एनर्जी म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी ऊर्जा, इफ यू टेक फॉर स्कँडियम इट इज 632, here it is 659, here it is 659, here it is
669 means sorry, 650. Here it is 652. Here it is 717. Here it is 762. Here it is 756. Here it is 736. Here it is 744 and here it is 906. म्हणजे बघा, तुम्ही जर थोडंसं बघितलं 632 वरून तुम्ही जर इफ यू ग्राफिकली रिप्रेझेंट दिस, सी दिस इज द स्कॅन्डियम. स्कॅन्डियम पासून टिटॅनियम मध्ये वाढली, टिटॅनियम पासून व्हॅनेडियम मध्ये आणखीन कमी झाली, परत क्रोमियम मध्ये वाढली, परत मॅंगनीज मध्ये आणखीन वाढली, मॅंगनीज मध्ये आणखीन वाढली, आयर्न मध्ये आणखीन वाढली, कोबाल्ट मध्ये कमी झाली, परत निकेल मध्ये आणखीन कमी झाली, परत कॉपर मध्ये वाढली, झिंक मध्ये आणखीन वाढली. मीन्स सी दिस इज स्कॅन्डियम, दिस इज टिटॅनियम, दिस इज व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, here it is iron, here it is cobalt, nickel, copper and zinc. Means there is a gradual increase, decrease, increase, decrease, increase, decrease. Means there is irregularity. There is irregularity. काय आहे इथं? Irregularity in the ionization energy of transition elements. सेम ट्रेंड इज फॉर 4D. 4D मध्ये असंच आहे, कुठं कमी आहे कुठं जास्त आहे. 5D मध्ये पण तसंच आहे, कमी आहे कुठं जास्त आहे. मीन्स देर इज नो एक्झॅक्ट इन्क्रीज. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलात 632चं डायरेक्ट किती आहे? 906. म्हणजे ओव्हरऑल काय झालेलं आहे? आयोनायझेशन एनर्जी जसं जसं तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे चाललात तशी तशी काय गेलेली आहे? वाढत गेलेली आहे. सो दिस इज द ट्रेंड फॉर आयोनायझेशन. आता लक्षात घ्या, काल आपण पाहिलं होतं ॲटॉमिक रेडियस ऑफ झिंक. झिंकची ॲटॉमिक रेडियस सगळ्यात जास्त हाय होती, बरोबर आहे. कालच्या आपण व्हॅल्यूमध्ये पाहिलेलं आहे. द आयोनाइज आपलं ॲटॉमिक रेडियस ऑफ झिंक वॉज हाय, बरोबर आहे. मग आता त्याची ॲटॉमिक रेडियस जर हाय असेल, एखाद्याची साईज जर मोठी असेल तर त्यातला इलेक्ट्रॉन काढणं इझी गेलं पाहिजे, त्याची आयोनायझेशन एनर्जी लो असायला पाहिजे. म्हणजे झिंकची आयोनायझेशन एनर्जी काय असायला पाहिजे? लो. कारण आपण कालच पाहिलं झिंकमध्ये अचानक ॲटॉमिक रेडियस काल वाढली होती, मग त्याची ॲटॉमिक रेडियस कशी आहे? हाय आहे. मग ज्याची साईज हाय असते त्यातला शेवटचा इलेक्ट्रॉन काढणं इझी असतं, बट दॅट इज नॉट हॅपनिंग. इथं झिंकची आयोनायझेशन एनर्जी ऑफ झिंक इन्स्टेड ऑफ लो असण्याच्या ऐवजी झिंकची आयोनायझेशन एनर्जी सुद्धा हाय आहे. बघा, असं सहसा घडत नाही. इफ द साईज इज हाय, आयोनायझेशन एनर्जी लो असते. पण इन द केस ऑफ झिंक इज द एक्सेप्शन. म्हणून लक्षात ठेवा, हा एक अपवाद आहे. ऑल्दो इट इज हॅव्हिंग हाय साईज, जरी का त्याची बिगर साईज असली तरी सुद्धा त्याची आयोनायझेशन एनर्जी सुद्धा काय आहे? बिगर आहे. अँड व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? रिझन आहे, इफ यू लुक ॲट द कॉन्फिगरेशन ऑफ झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे शेवटचं जर तुम्ही बघितला, ऑर्गॉन 3D10 4s2. 3D10 4s2 means this d orbital is completely filled, this s orbital is also completely filled, both orbitals are stable. सहजासहजी they don't want to lose their stability. त्यांना स्वतःची स्टॅबिलिटी लूज करावी वाटणार नाही आणि म्हणून झिंक सहसा इलेक्ट्रॉन देत नाही. आणि इलेक्ट्रॉन देत नाही म्हणून त्याची आयोनायझेशन एनर्जी काय आहे? जरी का त्याची साईज जास्त असली पण त्याचे काय आहे? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळं हे असं कुठं सहसा दिसत नाही आपल्याला. कारण ॲटॉमिक रेडियस जर जास्त असेल, बिगर असेल, तर सहसा त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असते? कमी असते. पण तसं घडत नाही. इफ वी कम्पेअर द टू एक्झाम्पल, इफ सपोज कॉपर अँड झिंक, बघा या दोघांच्या जर फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी तुम्हाला कळालं असेल, पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी ऊर्जा. तर कॉपर मधला पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि झिंक मधला पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी ऊर्जा, दॅट इज कॉल्ड फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. तर इथं काय दिसायला तुम्हाला बघा, फॉर द फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी ऑफ झिंक इज ग्रेटर दॅन कॉपर. The first ionization energy of zinc is greater than copper. Now if we talk about the next, the second ionization energy of copper is now greater than zinc.
इथं मात्र बघा आता हे फार महत्वाचं, अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. बघा, पहिला इलेक्ट्रॉन जर झिंक मधला काढायचा असेल तर त्याची आयोनायझेशन एनर्जी काय आहे? जास्त आहे. म्हणून मी साइन कुणाच्या बाबतीत दाखवले? झिंकच्या साईडला दाखवले आहे. झिंकचा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी ऊर्जा ही कॉपरचा पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी ऊर्जापेक्षा काय आहे? जास्त आहे. बट इफ वी गो फॉर द सेकंड आयोनायझेशन एनर्जी, सेकंड आयोनायझेशन एनर्जी म्हणजे आता पहिला ऑलरेडी काढलेला आहे, म्हणजे सीयूचं रूपांतर कशात झालेलं आहे? सीयू प्लस. झिंकचं इलेक्ट्रॉन कशात झालेलं आहे? झेडएन प्लस. बघा आता, नाव दिस इज वन. आता आपण ह्या दोघांच्या केसमध्ये आपण स्टडी करूया. इन द केस ऑफ कॉपर अँड झिंक, नाव सी हिअर, व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर? कॉपरचं जर तुम्ही बघितलात तर AR 3D10 4s1. ओके. अँड झिंकचं जर तुम्ही बघितला, झिंक हेअर AR 3D10 4s2. ओके. तर आता तुम्हाला इथंच कळाले, इफ यू लुक ॲट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर, इट इज स्टेबल बट इट इज नॉट व्हेरी मच स्टेबल, कारण 4s1 आहे, हाफ फिल्ड आहे. पण इथं जर तुम्ही बघितलात, हे फुल्ली फिल्ड आहे, हे फुल्ली फिल्ड आहे. हे कसं आहे, एक फुल्ली फिल्ड आहे पण एक हाफ फिल्ड आहे. मग ह्याच्या दोघात कोण स्टेबल आहे? झिंक स्टेबल आहे. अँड देअरफॉर झिंक विल नॉट लूज इलेक्ट्रॉन, इट विल लूज इलेक्ट्रॉन इझिली. हाफ कॉपर मध्ये घेऊन जा बाबा आता, बिकॉज दे आर लेस स्टेबल. दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज लेस स्टेबल. आणि म्हणून झिंक मधला जर इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी कशी द्यावी लागेल? हाय. म्हणून झिंकची आयोनायझेशन एनर्जी कॉपर पेक्षा जास्त आहे. पण कसली? फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, पहिली आयोनायझेशन एनर्जी काढण्यासाठी लागल्या, पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागलेली आयोनायझेशन. आता मी त्याच्यातला एक एक इलेक्ट्रॉन काढला. एक एक इलेक्ट्रॉन काढल्यानंतर आता Cu प्लस बनलाय, ह्याच्यातला एक गेला, तसाच ह्याच्यातलाही गेला, पण जास्त एनर्जी काढून गेला. आता काय झाले कॉन्फिगरेशन बघा. Cu प्लसचं कॉन्फिगरेशन काय येईल? Cu प्लसचं कॉन्फिगरेशन येईल ऑर्गॉन 3D10 4s0. 4s0, कारण एक त्याच्यातला गेला, एस मधला एक निघून गेला. आता त्याचं कॉन्फिगरेशन काय आलं? Cu प्लस 3D10 4s0. आणि झिंकचं जर तुम्ही बघितलात, झिंक प्लसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? AR 3D10 4s1. आता बघा, हेअर इट इज फुल्ली फिल्ड, हेअर इट इज एम्प्टी. हा कसा आहे? फुल्ली फिल्ड आहे. हा कसा आहे? एम्प्टी आहे. हेअर इट इज फुल्ली फिल्ड, एक फुल्ली फिल्ड आहे पण एक हाफ फिल्ड आहे. बघा, आणि जनरली अशा केसमध्ये लेकरांनो, फुल्ली फिल्ड आणि एम्प्टी असलेलं ऑर्बिटल, कारण ह्याच्यातला तर इलेक्ट्रॉन काढायचा नाही, हा तर देणार नाही. अँड इट विल नॉट लूज इट्स D10 कॉन्फिगरेशन. हा कॉपर सहजासहजी स्वतःचा हा इलेक्ट्रॉन देणार नाही. झिंक मात्र हा D10 लूज करणार नाही. पण ठीक आहे बाबा, चला 4s मधला एक घेऊन जा. म्हणजे इथं मात्र Zn प्लस काय करायला आहे? इझिली इलेक्ट्रॉन द्यायला आहे. कुणापेक्षा? Cu प्लस पेक्षा. पण ज्यावेळेस तो न्यूट्रल स्टेटमध्ये होता त्यावेळेस झिंक सहजासहजी द्यायला तयार नव्हता, कारण झिंक कॉपर पेक्षा काय होता? स्टेबल होता. पण Cu प्लस हा झिंक प्लस पेक्षा काय आहे? स्टेबल आहे. म्हणून फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी ऑफ झिंक इज ग्रेटर दॅन कॉपर, बट सेकंड आयोनायझेशन एनर्जी ऑफ कॉपर इज ग्रेटर दॅन झिंक. हे लक्षात ठेवा. अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला क्रोमियम आणि मॅंगनीजच्या बाबतीत सुद्धा येऊ शकतात. हे बघा, अशात आणि तेच अशात टाईपमध्ये. हे बघा, यू कॅन राईट फॉर धिस ऑल्सो. हे बघा, हे कारण इथं मॅंगनीज क्रोमियमपेक्षा का स्टेबल आहे तुम्ही विचारतील, किंवा आयोनायझेशन एनर्जी ऑफ मॅंगनीज हाय, द आयोनायझेशन एनर्जी, फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी ऑफ मॅंगनीज इज ग्रेटर दॅन क्रोमियम, अँड व्हाय द सेकंड आयोनायझेशन एनर्जी ऑफ क्रोमियम इज ग्रेटर दॅन मॅंगनीज. सेम या टाईप. तर सगळं आपल्याला डिस्कशन कशावर करायचंय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर करायचंय. तर लक्षात घ्या. सो दिस इज ऑल अबाउट द आयोनायझेशन एनर्जी. तर आयोनायझेशन एनर्जी काय आहे लेकरांनो? एखाद्या गॅसियस ॲटम, म्हणजे आता इथंच बघा, आपण इथं काय केलं होतं? एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन मध्ये सॉलिडचं रूपांतर गॅसमध्ये केलं, आणि ह्या गॅसमधला एक इलेक्ट्रॉन काढला, तर त्याचं रूपांतर कशात झालं? Fe प्लस गॅसियस मध्ये झालं. बघा, Fe सॉलिडचं रूपांतर Fe गॅसमध्ये करण्यासाठी जी एनर्जी द्यावी लागली, दॅट इज कॉल्ड एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता आयसोलेटेड गॅसियस ॲटम मधला एक इलेक्ट्रॉन काढला मी. किती इलेक्ट्रॉन काढला? Fegचं रूपांतर Fe प्लस मध्ये, कारण त्याने एक इलेक्ट्रॉन दिला. नाव इट इज गेट कन्व्हर्टेड इनटू Fe प्लस G. मग एक इलेक्ट्रॉन काढला म्हणून त्याला काय म्हटलं आपण? फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. समजा मी आणखीन ह्या Fe प्लस G मधला आणखीन एक इलेक्ट्रॉन काढला. नाव इट इज कन्व्हर्टेड इनटू Fe2 प्लस G.
Now it is converted into Fe2+. Now this is called ionization energy second. कारण मी कितवा इलेक्ट्रॉन काढला? सेकंड आयोनायझेशन एनर्जी, सेकंड इलेक्ट्रॉन काढला म्हणून बघ. सॉलिडचं गॅस, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. गॅसियस ॲटमचं रूपांतर गॅसियस कॅटायन, गॅसियस कॅटायन, आयोनायझेशन एनर्जी फर्स्ट. गॅसियस कॅटायनचं रूपांतर गॅसियस डायव्हॅलंट कॅटायन, 2+ कॅटायन झाले, प्लसचं रूपांतर 2+, आणखीन एक दिला, मग दिस इज सेकंड आयोनायझेशन एनर्जी, दिस इज फर्स्ट आयोनायझेशन. तर अशा पद्धतीने सॉलिडचं गॅस, गॅसचं गॅस प्लस, गॅसचं गॅस +2. तर अशा पद्धतीनं आयोनायझेशन एनर्जी आणि एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन दे आर रिलेटेड विथ लाईक दिस. अशा पद्धतीनं आपण तिथं सांगू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द आयोनायझेशन. आता एक लक्षात घ्या फक्त, इथं आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये त्या मेटॅलिक कॅरेक्टरच्या आणखीन एक 3D ची आयोनायझेशन एन्थाल्पी 4D पेक्षा जास्त आहे. बघा कुणाची? 3D ची आयोनायझेशन एन्थाल्पी 4D पेक्षा काय आहे? जास्त आहे. पण 4D पेक्षा 5D सिरीजची आयोनायझेशन एन्थाल्पी काय आहे? जास्त आहे. आता मला लक्षात घ्या, जनरली काय असायचं होतं रे? 3D पेक्षा 4D ची आयोनायझेशन एनर्जी नो डाऊट कमी असायला, कारण साईज टॉप टू बॉटम काय होत चालली? वाढत चालली. समजा मी हा घेतला टिटॅनियम, हा घेतला झिर्कोनियम आणि हा घेतला हाफनियम, बरोबर आहे? टॉप टू बॉटम. हा 3D चा एलिमेंट, हा 4D चा एलिमेंट आणि हा 5D चा एलिमेंट. 3D ची साईज कमी म्हणून त्याची आयोनायझेशन एनर्जी जास्त. मग 4D ची साईज थोडी वाढली म्हणून त्याची आयोनायझेशन एनर्जी कमी, म्हणून 3D पेक्षा 4D ची आयोनायझेशन एनर्जी कमी. दिस इज कन्सिडरेबल. हे आपल्याला समजण्याजोगं आहे की बाबा 3D पेक्षा 4D ची कमी आहे, कारण त्याची साईज काय आहे? वाढली. साईज वाढल्यामुळे याच्यातला इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे. याला इलेक्ट्रॉन काढणं सोपं असल्यामुळे आयोनायझेशन एनर्जी याची काय आहे? लेस आहे. याच्यातलं साईज लहान असल्यामुळे याच्यातलं इलेक्ट्रॉन काढणं अवघड आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लूज इलेक्ट्रॉन ऑर टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम टिटॅनियम. टिटॅनियम मधला इलेक्ट्रॉन काढणं अवघड असल्यामुळे ह्याची आयोनायझेशन एनर्जी हाय आहे, ह्याच्यापेक्षा ह्याची कमी आहे. पण झिर्कोनियम पेक्षा हाफनियमची तर साईज आणखीन मोठी आहे, असायला पाहिजे होती. काल आपण पाहिले, पण झिर्कोनियमची सुद्धा काल साईज काय सापडलेली आहे आपल्याला? 3D, 4D आणि 5D ची साईज सेम सापडलेली आहे. बट सेम सापडलेली आहे तर मग त्यांची आयोनायझेशन एनर्जी सुद्धा सेमच असायला पाहिजे होती. तर साईज का सेम सापडली? बिकॉज ऑफ लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. बिकॉज ऑफ lanthanide contraction, and this lanthanide contraction is caused because of entry of one orbital, that is 4f orbital. हाफनियम मध्ये कोणता ऑर्बिटल आपल्याला मिळालं लेकरांनो? 4f ऑर्बिटल. आणि कालच मी सांगितलं 4f ऑर्बिटल, इफ सपोज दिस इज न्यूक्लियस, दिस इज 4f, दिस इज युअर 5D and this is 6s. हा 4f, this is 5D and this is 6s. कारण मी सांगितलं इन द 4f इज बिगर ऑर्बिटल. 4f कसा आहे? बिगर. अँड देअर इज स्कोप फॉर इलेक्ट्रॉन टू रिमेन अवे फ्रॉम इच अदर. तिथं काय आहे? इलेक्ट्रॉन एकमेकापासून दूर आहे. दे आर पुअरली शिल्डेड. इलेक्ट्रॉन्स आर अवे फ्रॉम इच अदर बिकॉज 4f इज बिगर. आणि इलेक्ट्रॉन अवे असल्यामुळं 6s चे इलेक्ट्रॉन काय करू शकायला? हा न्यूक्लियस अट्रॅक्ट करू शकायला, कारण हे इलेक्ट्रॉन ह्या अट्रॅक्शनला अडथळा निर्माण करत नाहीत बिकॉज दे आर अवे फ्रॉम इच अदर. अँड देअरफोर 4f ची एंट्री झाल्यामुळं 6sचं अट्रॅक्शन वाढलं. 6s वरचं अट्रॅक्शन वाढल्यामुळं अचानक ह्यांची साईज झिर्कोनियम पेक्षा जास्त असायची ऐवजी काय झाली? कमी झाली. अँड दॅट वी हॅव कॉल्ड दॅट वन लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. त्याला आपण काय नाव दिलं? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. आता ह्या 4f मुळे काय झालेलं आहे? अट्रॅक्शन वाढल्यामुळं ह्याच्यातला इलेक्ट्रॉन काढणं अवघड चाललंय. बघा कुणामध्ये? 5D सिरीज मधला हाफनियम, याच्यातलं अट्रॅक्शन कुणामुळे वाढलेलं आहे? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन मुळे. 4f च्या एंट्रीमुळं अट्रॅक्शन वाढल्यामुळं 6s मधला इलेक्ट्रॉन काढणं नाउ इट इज डिफिकल्ट टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम 6s ऑर्बिटल. अँड देअरफोर द आयोनायझेशन एनर्जी ऑफ 5D इज ग्रेटर दॅन 4D. अँड 4D पेक्षा 3D ची काय आहे? जास्त आहे, कारण त्याची तर साईज कमी आहे. साईज कमी आहे म्हणून 3D ची आयोनायझेशन एनर्जी 4D पेक्षा जास्त आहे. पण 4D ची आयोनायझेशन एनर्जी 5D पेक्षा जास्त असण्याच्या ऐवजी 5D चीच आयोनायझेशन एनर्जी 4D पेक्षा काय झालेली आहे? जास्त झालेली आहे. त्याचं कारण आहे कोणतं? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. पुअर शिल्डिंग ऑफ 4f ऑर्बिटल. कसली शिल्डिंग? पुअर शिल्डिंग. आणि म्हणून वी कॅन राईट. आता तुम्हाला जर विचारलं कोणी जनरल व्हॉट इज द आयोनायझेशन एनर्जी ऑर्डर फॉर ट्रान्झिशन एलिमेंट सिरीज, तर सगळ्यात जास्त जनरल, आय एम टॉकिंग अबाउट द जनरल, 5D ची आयोनायझेशन एनर्जी सगळ्यात जास्त. कशामुळं? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शनमुळं.
4Fच्या पुअर शिल्डिंगमुळं बघा याची साईज अतिशय काय झालेली आहे, कमी झालेली आहे. आणि साईज कमी असल्यामुळं इलेक्ट्रॉन काढणं अवघड आहे. म्हणून 5Dची सगळ्यात जास्त, 5D नंतर 3D आणि सगळ्यात कमी कोण आहे, 4D. सो दिस इज द जनरल ऑर्डर फॉर आयोनायझेशन एनर्जी. सगळ्यात जास्त कुणातला इलेक्ट्रॉन काढायला ऊर्जा लागेल, 5D मधला. ऍक्च्युली सगळ्यात कमी लागायला पाहिजे होती, पण ह्या लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शनमुळं आणि 4Fच्या एंट्रीमुळं, तो अतिशय मोकळा ऑर्बिटल असल्यामुळं, बिगर साईजमुळे, इलेक्ट्रॉन हवे असल्यामुळं दे कॅन अट्रॅक्ट 6s ला अट्रॅक्ट करायला. साईज कमी व्हायली. साईज कमी झाली की तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन काढणं अवघड जातं, बिकॉज न्यूक्लियस विल होल्ड दोज आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन टाईटली. आणि म्हणून 5Dची सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर 3D आणि सगळ्यात शेवटला कोण फेकलाय, 4D. म्हणजे आपण ह्याच्या जर बाबतीमध्ये घेतलं, हाफनियमची सगळ्यात जास्त, हाफनियम नंतर टिटॅनियम आणि टिटॅनियम नंतर झिर्कोनियम. बघा ही जनरली अशी साईज तुम्हाला तिथं दिसायला लागेल. तर लक्षात घ्या लेकरांनो, दिस इज ऑल अबाउट द concept of ionization enthalpy. In the next video we shall discuss the metallic character. Thank you.